पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर देशाच्या अर्थकारणाला गती देणारं ठरणार आहे। अशा वेळी हे बंदर महाराष्ट्राच्या भरभराटीचं कारण देखील असणार आहे। महाराष्ट्रातील अनेक जिल्हे वाढवण प्रकल्पामुळे समृद्ध होतील। हे आपण कसे होणार ते व्हिडिओच्या माध्यमातून वेळोवेळी जाणून घेणार आहोत। आज आपण वाढवण बंदराचा नाशिक जिल्ह्याला होणाऱ्या फायद्याचा आढावा घेऊयात। नमस्कार, महाएमटीपी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके। देशातील सर्वात मोठं बंदर पालघर जिल्ह्यातील वाढवण मध्ये उभारण्यात येणार आहे। या बंदराशी राज्यातील अधिकाधिक जिल्हे जोडण्याच्या दृष्टीने राज्य सरकारचं नियोजन सुरू आहे। यानुसारच हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई नंतर नाशिक हे महाराष्ट्राचं तिसरं औद्योगिक केंद्र आहे। नाशिक शहराचं मुख्य औद्योगिक शहर मुंबई आणि पुण्यापासून केवळ 200 किलोमीटर अंतरावर आहे। नाशिक मध्ये अनेक सरकारी कंपन्या आणि उपक्रम आहेत। नाशिक मधील द्राक्षे युरोप, मध्य पूर्व आणि आशियामध्ये निर्यात केली जातात। जिल्ह्यातील वाईनच्या बाजारपेठेमुळे नाशिकला भारताचं वाईन कॅपिटल असंही म्हटलं जातं। संपूर्ण भारतातील 46 पैकी नाशिकमध्ये तब्बल 22 वायनरी आहेत। नाशिकमध्ये कापड उद्योगही तितकाच आहे। नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंटनं येवल्यातील पैठणी साडी निर्मितीला क्लस्टरचा दर्जा देण्यामध्ये मोठा हातभार लावला। या पैठणीची निर्यात सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारद्वारा MIDC अंबड या ठिकाणी एक कंटेनर फ्रेट स्टेशन सुरू करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग आहेत। इगतपुरी नाशिक सिन्नर हा दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पात एक महत्त्वाचा नोड आहे। नाशिक शहरापासून केवळ 16 किलोमीटर अंतरावर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं विमान निर्मिती क्षेत्र देखील आहे। नाशिक मध्येच भारतीय चलन व सरकारी मुद्रांक छपाई करणारे करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेस आहेत। याच पार्श्वभूमीवर मुंबई नाशिक हा प्रवास वेगवान होण्यात आता समृद्धी महामार्गाची भर पडणार आहे। फेब्रुवारी महिन्यात समृद्धी महामार्गाच्या आमने ते इगतपुरी दरम्यानचा 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होईल। याच मार्गात वाढवण बंदराला जोडणारा हरित मार्ग असण्याची शक्यता आहे। इगतपुरीतील भरवीर फाटा येथे मुंबई आग्रा महामार्ग आणि नागपूर मुंबई महामार्गावरील वाहनांना एका मार्गावरून दुसऱ्या मार्गावर ये-जा करता येते। वाढवण बंदराशी जोडणारा नवीन मार्ग याच भागाशी संलग्न करण्याची योजना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आखली आहे। भरवीर फाटा हे समृद्धी महामार्गासह नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील वाहनांना वाढवण बंदराकडे ये-जा करण्यासाठी महत्त्वाचं केंद्र ठरेल। ठाणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच अलीकडील भागातून वाढवण बंदराला जोडणाऱ्या या नवीन हरित मार्गावर विचार सुरू झालाय। या माध्यमातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला वेग मिळणार असल्याचा विश्वास JNPA अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी नुकताच आपल्या मुलाखतीतून व्यक्त केला होता। पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदर आणि नाशिक जिल्हा जलद गती मार्गाने जोडण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। त्यानुसारच MSIDC कडूनही हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठीच्या हालचालींना वेग मिळतोय। हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर नाशिकमधील कृषी औद्योगिक उत्पादनांना कमी वेळात वाढवण बंदराकडे माल पोहोचवणं शक्य होईल। तसंच यामुळे शेतीमालाचं आणि कृषी उत्पादनाचं नुकसानही टाळता येईल। इतकंच नाही तर या प्रकल्पामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील तरुणांना रोजगाराच्या संधी देखील निर्माण होतील। पालघर जिल्ह्यानंतर सर्वात जास्त वाढवण बंदराचा फायदा हा नाशिक जिल्ह्याला होणार आहे। बंदर निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्हा येणार आहे। वाढवणमुळे नाशिक ते वाडा दरम्यान अविकसित भागाच्या विकासाला चालना मिळेल। वातानुकूलित वाहनांचा वापर न करता शेतमाल दुबईला आणि इतर देशांमध्ये पाठवता येईल। सध्या इतर राज्यांबरोबरच बंगालमध्ये देखील कांदा रस्ते मार्गाने पाठवला जातो। यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो। मात्र हाच कांदा जर वाढवण बंदरातून पाठवला तर तो अर्ध्या किमतीत पोहोचेल असा विश्वास JNPA अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी व्यक्त केला आहे। हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचे YouTube चॅनल आहे ते देखील सबस्क्राइब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahaemtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।